राष्ट्रीयकृत बँकेचे सभासद मयत तसंच परगावी राहणाऱ्या सभासदांचं बोगस कागदपत्र बनवून त्यांच्या नावे 95 लाखांचं बनावट कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यामधल्या डांगरी गावातल्या विविध कार्यकारी सोसायटींमध्ये घडलाय। सोसायटीचे अध्यक्ष, सचिव आणि लिपिक यांच्या संगनमतानं हा अपहार घडल्याचा आरोप आहे। बदनामी करण्याच्या हेतूनं आरोप केला जात असल्याचा दावा मात्र सोसायटी अध्यक्षांनी केलाय। गाव पातळीवर शेतकऱ्यांना खरीपाचं पीक कर्ज तसंच मध्यम मुदतीचं कर्ज वाटप करण्यासाठी जिल्हा बँकेच्या विविध कार्यकारी सोसायट्या कार्यरत आहेत। मात्र या सोसायट्या देखील आता गैरव्यवहाराचा अड्डा बनलाय। मयत तसंच बाहेरगावी राहणाऱ्या शेतकरी सभासदांच्या नावानं बोगस कागदपत्र तयार करून अंमळनेर तालुक्यातील प्रगणे डांगरी सोसायटीत 95 लाखांचा अपहार करण्यात आलाय। अध्यक्ष अनिल शिसोदे, सचिव मोहन पवार आणि लिपिक कमलाकर शिसोदे यांच्यावर हे गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले। जे सभासद राष्ट्रीयकृत बँकेचं कर्ज घेतात, जे शेतकरी राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज घेतात, अशा शेतकऱ्यांच्या नावावर इथं सोसायटीने खोट्या सह्या करून कर्ज काढलेले। जे शेतकरी इथं शेती आहे परंतु नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावाला राहतात, कोण पुण्यात, कोण डहाणूत, कोण नाशिक, कोण धुळं, अशा शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या खोट्या सह्या घेऊन कर्ज काढलेले। या विकास सोसायटीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष कर्ज घेत होते त्यांनी नंतर राष्ट्रीयकृत बँकेत गेल्यानंतर यांच्या संदर्भातले कोणतेही कागदपत्र न घेता, कर्जदाराच्या कोणत्याही सह्या न घेता त्यांच्या सह्या बोगस घेऊन याच्यात सेक्रेटरी या सोसायटीचे चेअरमन अनिल शिसोदे, त्याच्यानंतर बँकेचे आपल्या विकास सोसायटीचे क्लर्क यांनी संगनमतानं कोट्यावधी रुपयाचा अपहार या शेतकऱ्यांच्या नावाने नोंदवून केलेला आहे। माझ्या मिसेसच्या नावाने सुद्धा पुष्पा राजाराम शिसोदे हिच्या नावाने सुद्धा कर्ज काढून मोकळे झालेत। एकूण 57,000 रुपयाचं कर्ज त्यांनी माझं कर्ज काढलेलं आहे। दरम्यान ज्यांच्यावर हा अपहाराचा आरोप करण्यात आला आहे त्यांनी मात्र याबाबत बचावात्मक पवित्रा घेतलाय। झालेल्या गैरव्यवहाराला सचिवच जबाबदार असल्याचं स्पष्टीकरण सोसायटीच्या अध्यक्षांनी दिलंय। सेक्रेटरीने जर या संदर्भात काही भ्रष्टाचार केला असेल तर या संदर्भातली प्रथमदर्शनी बाब माझ्या लक्षात आल्यानंतर तात्काळ मी वरिष्ठांकडे, शासनाकडे या संदर्भात तक्रार केलेली आहे आणि माझ्याच तक्रारीनुसार या सर्व प्रकरणाची चौकशी चालू आहे। शेतकऱ्यांच्या आरोपानंतर आता डांगरी सोसायटीत झालेल्या या लाखो रुपयाच्या अपहारांच्या चौकशीसाठी 3 सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे। समितीच्या अहवालानंतर कोणाकोणावर कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास बदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।